नमस्कार, मी तनुजा रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आज मी तुमच्याशी दम आलू कसं बनवायचं त्याची रेसिपी शेअर करणार आहे। दम आलू हे अगदी पारंपरिक काश्मीर खोऱ्यामधील काश्मीरी पंडित यांची पारंपरिक रेसिपी आहे। तसेच दम आलू हे भारत तसेच पाकिस्तानमध्ये सुद्धा प्रचलित आहे। भारतामध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, वाराणसी इथे ही दम आलू एकदम प्रचलित आहे। पण दम आलू हे जी रेसिपी आहे तर याच्या नावामध्येच हे रेसिपी बनवण्याची पद्धत आपल्या लक्षात येते। दम आलू आपल्याला माहिती आहे की दम म्हणजे कुठल्याही पदार्थाला स्लो कुकिंग करणं किंवा तो पदार्थ आपल्या भाषेत दमादमाने शिजवणं। तर इथे दम आलू म्हणजे जे आलू आहेत, जे बटाटे आहेत ते एकाच वेळेला म्हणजे एकाच प्रोसेस मध्ये न शिजवता ते 2-3 टप्प्यामध्ये इथे या रेसिपीमध्ये बटाटे जे आहेत ते शिजवावे लागतात। ते कसे ते यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका। तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना सोशल मीडियावर नक्की शेअर करा। तर चला दम आलूसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। तर हे साहित्य इथे आपण घेतलेलं आहे। पटकन बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढायचा म्हणजे तुम्हाला साहित्य गोळा करायला बरं पडेल। तर इथे आपण हे साहित्य घेतलेलं आहे। इथे जे बटाटे घेतलेले आहेत ते छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत जे आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळतात। जरी तुम्हाला नाही मिळाले तर अडून नाही राहायचं। आपले जे मोठे बटाटे असतात त्याचे 4-5 भाग करायचे, म्हणजे ज्या साईजचे बटाटे इथे मी घेतलेले आहेत त्या साईजचे बटाट्याचे काप करायचे आणि हेच साहित्य आणि हीच कृती वापरून तुम्ही ती बटाट्याची फोडी सुद्धा इथे वापरू शकता। तर नक्की ही रेसिपी करून पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। तर इथे आपण जे बटाटे इथे घेतलेले आहेत हे बटाटे मी पातेल्यामध्ये छान असे उकडून घेतलेले आहेत आणि उकडताना त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यात उकडले आहेत। बटाटे आपल्याला इतकेच उकडायचे आहेत की त्याची जी सालं आहेत ना ती आपण अलगद हाताने काढू शकू आणि पूर्ण सालं या बटाट्याची नाही निघाली तरी चालतील। शक्य तितके सालं आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत। साधारण 30 ते 40% बटाटा शिजला पाहिजे, कारण आपल्याला हे बटाटे एकाच कृतीमध्ये शिजवायचे नाहीयेत, पूर्ण हळूहळू शिजवायचे आहेत। आणि जर तुम्हाला हे सालं काढायचा आळस असेल तर नाहीच काढली तरीही चालेल। तर पूर्णपणे ह्या बटाट्याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत। तर इथे सर्व बटाट्यांची सालं मी इथे शक्य तितकी काढून घेतलेली आहेत, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला काय करायचं, हे जे आपण अर्धवट उकडलेले बटाटे घेतलेले आहेत या बटाट्याला आपल्याला होल पाडायचे आहेत। इथे फोक घेतलेला आहे मी, फ्रूट फोक, किंवा तुम्ही टूथपिक किंवा स्क्रूवर सुद्धा घेऊ शकता आणि त्या काडीने आपल्याला याला छिद्र पाडायचे आहेत। याचं कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेल की आपल्याला हे असं का करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे सर्व बटाट्याला आपल्याला 3 ते 4 ते 5 याला होल पाडली तरीही चालतील। तर इथं सर्व बटाट्यांना आपण इथे होल करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण इथे छान कढईमध्ये भरपूर सारं तेल घ्यायचं आहे। इथे साधारण 1 कप तेल मी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तेल छान तापल्यानंतर आपण जे उकडून होल पाडलेले बटाटे आहेत तर हे बटाटे आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत, एकंदर तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तुम्ही अगदी कमी तेलात तळलं तरीही चालेल। मी एकाच वेळेला सर्व बटाटे इथे तळून घेत आहे त्यामुळे थोडंसं जास्त तेल घेतलंय। असे छानपैकी सोनेरी रंगावर बटाटे होईपर्यंत आपण इथे तळून घेतलेले आहेत। आता आपण हे छान एका ताटमध्ये काढून घेऊयात। तर आपल्याला माहिती आहे की जसं प्रांत बदलतो, प्रदेश बदलतो, तसं तोच पदार्थ जर असेल तर त्याची थोडीफार ही कृती बदललेली असते किंवा त्यात वापरले जाणारे मसाले बदललेले असतात आणि त्याची चव देखील बदललेली असते। तसाच हा एक दम आलूचा प्रकार हा भारतामध्ये अनेक ठिकाणी केला जातो। काही ठिकाणी हे कांदा लसूण विरहित केला जातो, काही ठिकाणी कांदा लसूणऐवजी इतर काही गोष्टी घातल्या जातात, दही सुद्धा वापरलं जातं। याचे अनेक प्रकार आहेत। अगदी उपासासाठी सुद्धा दम आलू ही रेसिपी खूप उत्तम पर्याय आहे। जर तुम्हाला हवी असेल तर तो रेसिपीचा व्हिडिओ देखील आपण नक्की पाहूयात। तर इथे जे आहे ते इथे मी कांदा वगैरे वापरून ही रेसिपी बनवणार आहे। नक्की खूप छान एकदम अप्रतिम अशी ही रेसिपी आहे। दिसायला जितकी देखणी आहे तितकी चवीला सुद्धा हे दम आलू लागतात। बटाटे तळून झाल्यानंतर आता आपल्याला ते ग्रेव्हीची तयारी करायची आहे। त्यासाठी इथे साधारण मध्यम आकाराचे 3 कांदे चिरून घेतलेले आहेत, 1 ते 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि हे छान आपल्याला याची पेस्ट करून आपण इथे घेतलेली आहे। पाणी खूप जास्त घ्यायचं नाही, कारण आपण ते मग फोडणीमध्ये ते भाजताना आपल्याला खूप जास्त वेळ वाट बघावी लागेल।
कांदा वाटून झाल्यानंतर आपण टोमॅटो चिरून इथे घेतलेला आहे आणि तो आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत. सोबत इथे 8 ते 10 काजू घेतलेले आहेत आणि थोडंसं पाणी. काजू हे ऑप्शनल आहेत. हे छान आपण याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. कांदा आणि टोमॅटोची वेगळी पेस्ट केल्यानंतर आपण एका जाडबुडाच्या कढईमध्ये तेल घेणार आहोत. त्यानंतर इथे खडे मसाले घेतलेले आहेत. जिरं, बडीशेप, लवंग, काळी मिरी, तमालपत्र, दालचिनी आणि हिरवी वेलची आणि आलं लसणाची पेस्ट आपण इथे घेतलेली आहे. हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे खडे मसाले छान याचा वास आल्यानंतर आपण पुढील कृती करणार आहोत. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. त्यानंतर आपण हे जे कांद्याची पेस्ट बनवून घेतली होती ती आपल्याला छान आता ही पेस्ट मध्यम आचेवर भरपूर अशी परतून घ्यायची आहे. आपण याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की पाणी खूप जर जास्त घातलं असतं तर इथे आपल्याला ते परतायला जास्त वेळ लागतो. आता ही कांद्याची पेस्ट लवकर छान परतली जावी, भाजली जावी, याच्यातलं पाणी आटावं म्हणून आपण इथे 1 चमचा मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे कांदा हा लवकर शिजला जातो, भाजला जातो. आता ही कांद्याची पेस्ट एकदम कोरडी होईपर्यंत आपल्याला परतायची आहे. त्यानंतर मसाले म्हणजे हळद, तिखट, धनेजिरे पूड, काश्मीरी लाल तिखट रंग येण्यासाठी, गरम मसाला हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि मसाल्याचं सुद्धा छान स्वाद सुटण्यासाठी, अगदी मसाल्याची एकजीव चव या पदार्थामध्ये उतरण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. आणि हे पाणी छान आटेपर्यंत आपल्याला हे कांद्याची पेस्ट आणि मसाले छान शिजवून घ्यायचे आहेत. तर हे जी पेस्ट आहे तुम्ही पाहू शकता अशी कोरडी होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि काजूची पेस्ट घातलेली आहे. हे सुद्धा आपल्याला एकदम छान पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. अजून थोडंसं इथे पाणी मी घातलेलं आहे. तर आपण हे झाकण ठेवून छान शिजून देऊयात. कुठल्याही मसाल्याची आपण कुठलीही ग्रेव्ही बनवतो त्याला छान तेल सुटेपर्यंत, हे पाणी आटेपर्यंत हे शिजलं गेलं पाहिजे, तर ती ग्रेव्ही एकदम छान होते. नाहीतर ग्रेव्ही ही वितळल्यासारखी होती जर कांदा आणि टोमॅटो जर आपण कच्चा ठेवला. आणि त्या भाजीला वास किंवा स्वादसुद्धा तसाच कच्चा कांदा टोमॅटोचा येतो. आता आपण जे तळून घेतलेले बटाटे आहेत ते बटाटे आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आणि ह्या ग्रेव्हीमध्ये आता आपण आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे. आपण इथे जे काही पाणी, जितकं काही पाणी वापरलं आहे ते गरम पाणी वापरलेलं आहे. कुठल्याही ग्रेव्हीमध्ये गरम पाणी वापरावं. जर थंड पाणी वापरलं तर ते चव बिघडते मसाल्यांची, त्यामुळे गरम पाणीच वापरावं. गरजेनुसार आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला शिजू द्यायचं आहे. आपण जे होल केलं ना त्याच्यामुळे तेल आतपर्यंत जाऊन बटाटे छान तळले जातात आणि ग्रेव्हीसुद्धा आतपर्यंत जाऊन त्याच्यामध्ये चव उतरते. म्हणून आपण हे बटाटे उकडल्यानंतर त्याला होल केले होते. मला वाटतं अजून थोडीशी कन्सिस्टन्सी येण्यासाठी याच्यामध्ये पाणी बसेल, त्यामुळे थोडं पाणीही वाढवलं आणि चव बॅलन्स करण्यासाठी आपण इथे थोडं मीठसुद्धा घेतलेलं आहे. तर बटाटे एकदम छान शिजेपर्यंत आपण हे उकळवायचं आहे. तुम्हाला कळलं असेल की आपण 30-40% बटाटे उकडताना शिजवले, नंतर आपण ते तळून घेतले आणि पूर्ण नंतर जे बटाट्याचा कच्चापणा आहे तो ह्या ग्रेव्हीमध्ये निघून जातो. म्हणजे ह्या ग्रेव्हीमध्ये नंतर आपण ते बटाटे शिजवले. तर आता आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. कुठल्याही पदार्थामध्ये कसुरी मेथी ही अगदी शेवटी घालावी, म्हणजे त्याचा वास जो असतो तो खाताना एकदम छान आपल्याला त्याचा स्वादसुद्धा येतो आणि चव देखील ती टिकून राहते कसुरी मेथीची. तर एकदम छान हे दम आलू बनवून तयार झालेले आहेत. आपण आता चेक करूयात आलू पूर्ण शिजलेले आहेत का. आहा, एकदम छान आलू शिजलेले आहेत आणि रंग सुद्धा सुरेख आलेला आहे आणि स्वाद देखील खूप छान येत आहे. तुम्ही जेव्हा कराल तुम्हाला नक्की लक्षात येईल. तर हे इतके बटाटे शिजेपर्यंत आपण ही ग्रेव्ही जी आहे ती उकळली आहे. तर हे दम आलू अगदी व्यवस्थित पद्धतशीर बनवून तयार झालेले आहेत. एकदम दिसायला जितकी सुरेख दिसत आहेत, चवीला देखील तितकीच छान ही रेसिपी झालेली आहे. खूप जास्त मसाल्यांचा किंवा कुठल्या जास्त साहित्याचा आपण इथे वापर केलेला नाही आहे, तरीही एकदम बेस्ट अशी दम आलू बनवून तयार झालेली आहेत. हे दम आलू आपण पराठ्यासोबत, नानसोबत, चपातीसोबत, भातासोबत एकदम छान याचा आपण आनंद घेऊ शकतो. नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली ते सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा.
तर एकदम मस्त, एकदम चविष्ट, अगदी दिसायला सुरेख अशी दम आलूची रेसिपी बनवून तयार झालेली आहे. हे दम आलू अगदी केव्हाही आपण बनवून खाऊ शकतो आणि भातासोबत, नानसोबत, चपातीसोबत हे दम आलू खूप छान लागतात. नक्की करून पहा. सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला ते कळलंच असेल. तसेच बारीक गोष्टी ज्या असतात, ज्या काळजी घ्यावयाच्या असतात कुठलाही पदार्थ बनवताना, त्या देखील मी इथे तुम्हाला शेअर केलेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? मला खात्री आहे तुम्हाला आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल. तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर आता पाहूया स्वयंपाकासाठी उपयुक्त टिप. जेव्हा आपण ग्रेव्ही वगैरे, ग्रेव्हीच्या भाज्या बनवतो, तर ग्रेव्हीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहे. अगदी रेड ग्रेव्ही आहे, ग्रीन ग्रेव्ही, व्हाईट ग्रेव्ही, ब्राऊन ग्रेव्ही. जेव्हा आपल्याला रेड ग्रेव्ही हवी असते त्यावेळेस कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण घेताना टोमॅटो जास्त घ्यावा आणि कांद्याचं प्रमाण टोमॅटोपेक्षा थोडं कमी घ्यावं. आणि जेव्हा आपल्याला ब्राऊन ग्रेव्ही हवी असते तेव्हा कांदा हा टोमॅटोपेक्षा जास्त घ्यावा, त्याच्यापेक्षा कमी टोमॅटो घ्यावं. याच्यामुळे कलरमध्ये फरक पडतो आणि चवीमध्ये देखील थोडासा फरक पडतो. नक्की ही टीप वापरून पहा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टिपसोबत. तोपर्यंत खुश राहा, हेल्दी राहा, आपले व्हिडिओज पाहत राहा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच जाऊ नका. इथे जे 4 बॉक्सेस तुम्हाला दिसत आहेत तेही क्लिक करा आणि अशा छान छान रेसिपीचा आस्वाद घ्या. तुमचा अभिप्राय नोंदवा, व्हिडिओ शेअर करा आणि कसे झाले ते कळवा.